आज कोणती बरं रांगोळी काढावी असा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर बघा, मी आणलेल्या या सोप्या अशा 5 वेगवेगळ्या डिझाईनच्या रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोप्या रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे ती एक फ्री हँड किंवा बॉर्डर रांगोळीप्रमाणे आहे. बघा, तुळशीसमोर किंवा देवासमोर, दरवाजासमोर काढण्यासाठी अतिशय सोपी ही रांगोळी आहे. आता 3 मी सरळ लाईन मारून घेतलेले आहे, मध्ये एक क्रॉस लाईन मारून घेतलेली आहे बघा. आणि बाजूने जो क्रॉस लाईनचा जो उंच भाग आहे तिथे डॉट काढून घ्यायचे आहेत आणि आपण त्याला एक पाकळ्यांचा आकार देणार आहोत. मोदकाप्रमाणे पाकळ्यांचा आकार देऊन घ्यायचा आहे. अगदी पटकन होणारी ही रांगोळी आहे रोजची काढण्यासाठी. तुळशीसमोर किंवा देवासमोर, दरवाजासमोरसुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. अगदी झटपट होते आणि आपल्याला जेव्हा घाई असते बघा सकाळी सकाळी, तर अगदी पटकन होणारी ही रांगोळी आहे. आता मध्ये मध्ये मी रेषा मारून एक छोटी छोटी पानंसुद्धा काढलेली आहेत, त्यामुळे रांगोळीला आणखी एक सुंदर लुक आलेला आहे बघा. 5-5 पानं काढलेली आहेत. आता जे शेवटची टोक आहेत क्रॉस लाईनची, तिथे एक कमळाचा आकार आपण काढून घेणार आहोत. आता मी प्रत्येक रांगोळीमध्ये सांगत असते की कमळ हे खूप शुभ असतं रांगोळीमध्ये. रोज आपण कोणत्या तरी प्रकारे कमळ काढायचं आहे रांगोळीमध्ये. तर बघा, कमळाचा आकारसुद्धा मी काढून घेतलेला आहे. आता जिथे फुलाच्या मध्ये थोडासा ऑरेंज कलर देऊन घेतला, त्यामुळे आणखी एक सुंदर लुक आला आहे बघा रांगोळीला. अगदी सोपी आहे ही रांगोळी, अगदी पटकन होणारी आहे रोजची काढण्यासाठी. तर मध्ये जे हळदी कुंकाचे डॉटसुद्धा मी देऊन घेतलेले आहेत आणि त्याला एक फुलाचा आकार दिलेला आहे. अगदी पटकन होणारी आहे बघा ही रांगोळी. जास्त वेळ लागत नाही ही रांगोळी काढण्यासाठी. अगदी पटकन होणारी आहे. आता जिथं रेषेची जी शेवटची टोक आहे तिथेसुद्धा मी फूल काढून घेतलेलं आहे. पानांच्या इथे थोडं थोडं लाल रंग टाकून घेतला. अगदी सुंदर आहे बघा ही रांगोळी. आता 2 नंबरची रांगोळीसुद्धा खूप सोपी आहे. तर ही टिपक्यांची रांगोळी आहे. 3x3चे टिपके मी काढून घेतलेले आहेत. तर मी प्रत्येक रांगोळीत सांगत असते की बघा, टिपक्यांच्या रांगोळीमध्ये आपण एक गणिती प्रकार वापरतो. ज्यांना अजिबात रांगोळी काढता येत नाही त्यांच्यासाठी हा पर्याय खूप छान आहे. त्यांना अगदी टिपके जोडायचे असतात आणि रांगोळी काढायची असते. सोपी पद्धत आहे ही रांगोळी काढण्याची. आता मी 3 रेषा त्या जोडून बघा चौकोन काढून घेतलेला आहे आणि तो एक टिपका बाकी राहिलेला आपला कडेचा, तिथे एक रेष मारून घेतली आणि त्याच्या बाजूला एक छोटी छोटी रेष मारून घेतलेली आहे. आता इथे सुद्धा आपण हिरवे डॉट देऊन पानांचा आकार देऊन घेणार आहोत. बघा, मी हिरवे डॉट देऊन घेतलेले आहेत प्रत्येक रेषेवरती आणि जी मोठी रेष आहे तिथे पिवळे डॉट देऊन घ्यायचे आहेत. आणि चौकोनाचा जो प्रत्येक कोन तयार झालेला आहे तिथेसुद्धा आपण फूल एक बनवून घेणार आहोत काडीच्या मदतीने. आता मी माचीची काडी घेतलेली आहे. अगदी छोटंसं फूल बनवायचं आहे. रोजची काढण्यासाठी ही रांगोळी आहे. अगदी झटपट होणारी, तुळशीसमोर किंवा देवासमोर काढण्यासाठी पटकन होणारी आणि छोटीशी ही रांगोळी आहे बघा. तर छोटी छोटी फुलं आपण बनवून घ्यायची आहेत. मध्ये थोडा थोडा लाल रंग देऊन घ्यायचा. आता मध्ये जी चौकोन आहे तिथे एक फूल काढून घेतलेलं आहे बघा. तर फूल सुद्धा काढण्याची पद्धतसुद्धा सोपीच आहे. थोडेसे लांब डॉट द्यायचे आहेत आणि त्याप्रमाणे फूल काढून घ्यायचं आहे. थोडासा काडीने आकार द्यायचा आहे बघा. एक पाकळ्यांना आकार द्यायचा आहे. ही सुद्धा रांगोळी खूप सोपी आहे रोजची काढण्यासाठी, अगदी झटपट होणारी आहे. मध्ये मी लाल रंग भरून घेतला बघा. तुम्ही फायनल लुकसुद्धा बघू शकता रांगोळीचा, खूप सुंदर आहे. जे पिवळे डॉट दिलेले आहेत तिथे थोडासा आपण फुलांचा आकार देऊन घेतला, त्यामुळे आणखी एक रांगोळीला सुंदर लुक येतो बघा. आणि जे हिरवे डॉट दिलेले आहेत त्याला आपण पानांचा आकार देऊन घेणार आहोत. थोडंसं चपटं करायचं आहे बाटलीच्या झाकणाने आणि क्रॉस लाईन ओढून घ्यायची आहे काडीच्या मदतीने. बघा, फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा, खूप सुंदर आहे. आता पुढची जी रांगोळी आहे तीसुद्धा सोपी आहे. आता ही जी रांगोळी आहे ती फ्री हँड रांगोळी आहे. तर यामध्ये कुठलेही गणिती प्रकार वापरले जात नाहीत. अगदी मुक्त असताना आपण कोणतेही आकार ह्या रांगोळ्यांमध्ये काढू शकतो. ही सुद्धा रांगोळी अगदी झटपट होणारी आहे. आता ह्या रांगोळ्या कशा अगदी आपल्याला पाहिजे तेवढ्या मोठ्या काढता येतात किंवा पाहिजे तेवढी छोटीसुद्धा काढता येते. तर व्यवस्थित मी एक तुऱ्याप्रमाणे गोल आकार देऊन घेतलेला आहे.
तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर ही सुद्धा रांगोळी अगदी सोपी आहे, तुम्हाला नक्कीच काढता येईल. आता जे वरचं एक फांदी काढलेली आहे तिला वरती एक फूल काढून घेतलेलं आहे. फूल काढण्याची पद्धतसुद्धा सोपी आहे बघा. ते दिलप्रमाणे दिलचे जसे आकार असतात त्याप्रमाणे फूल पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. खालच्या बाजूला सुद्धा एक फूल काढून घेतलेलं आहे. आता मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे एक पानाचा आकार देऊन घेतला. आता आपण थोडा थोडा रंग ह्या रांगोळीमध्ये भरून घेणार आहोत. आता सणासुदीला काढण्यासाठी सुद्धा ही रांगोळी खूप सुंदर आहे. आता जसं की आता पाडवा येत आहे, पाडव्यासाठी सुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. जेवढी पाहिजे तेवढी मोठी आपल्याला ही रांगोळी करता येते. आपल्या कल्पनेला जसे सुचतील तसे आकार आपण यामध्ये काढू शकतो. आता दोन्ही फुलांमध्ये मी रंग भरून घेतलेला आहे. आता दोन्ही फुलांमध्ये मी डबल रंग भरलेला आहे. डबल रंग भरल्यामुळे रांगोळी थोडीशी वेगळी आणि सुंदर दिसते. बघा, खालच्या फुलामध्ये पण 2 रंग भरलेले आहेत, वरच्या फुलासुद्धा 2 रंग भरलेले आहेत. तर मध्ये मध्ये थोड्याशा सफेद रंगाने रेषा देऊन घेतल्या. ही सुद्धा रांगोळी सोपी आहे बघा. तर तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर नक्कीच तुम्हाला ही सुद्धा रांगोळी अगदी पटकन काढता येईल. तर मध्ये जो एक बलूनप्रमाणे आकार काढलेला आहे तिथे सुद्धा मी गुलाबी थोडासा डार्क लाईट करून रंग भरून घेतला. तर डार्क आणि लाईट रांगोळी काढताना 2 शेड लक्षात ठेवायचे आहेत. डार्क कलर असेल त्याच्या बाजूला थोडासा लाईट कलर भरायचा आहे, त्यामुळे रांगोळीला एक उठाव येत असतो. पानांमध्ये सुद्धा मी डार्क लाईट करून कलर भरून घेतला आहे. आता जिथे जिथे मध्ये मध्ये रिकामी जागा रांगोळीमध्ये जास्त दिसू नये त्यासाठी रेषावरून थोडेसे डॉट देऊन घेतले. त्यामुळे रांगोळीला एक भरगच्चपणा येतो आणि रांगोळी सुंदर दिसते. बघा, ही सुद्धा रांगोळी सोपी आहे. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता. आणि ही सुद्धा रांगोळी अगदी झटपट होणारी आहे. फ्री हँड रांगोळी आहे. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघा, अगदी सुंदर आहे बघा रांगोळीचा. आता पुढची ही रांगोळी सोपी आणि सुंदर आहे बघा. आता ही सुद्धा रांगोळी टिपक्यांची आहे. 3 बाय 3 टिपक्यांचीच ही सुद्धा रांगोळी आहे आणि अगदी सोपी आहे. आता इथे मी 3 बाय 3 टिपके जसे टिपके जोडून मी 2 चौकोन तयार करून घेतलेले आहेत. आता मधल्या बाजूला आपण एक सरळ रेष ओढायची आहे. आता जसे पाहिजे तसे आकार आपण ह्या टिपक्यांमधून आपल्याला आपल्या कल्पनेत सुचेल त्याप्रमाणे आकार देऊन घ्यायचे आहेत. तर बघा, मी 2 चौकोन काढून घेतले आहे. मध्ये एक सरळ रेष काढलेली आहे. आता त्या सरळ रेषेवरती आपण दोन्ही बाजूला फुलं काढणार आहोत. डॉट देऊन मी फुलं काढलेले आहेत. दोन्ही साईडने काडीच्या मदतीने थोडीशी काडी फिरवून मी फुलं काढलेली आहे. माचीच्या काडीनेच ही सुद्धा फुलं मी काढलेली आहेत. छोटी छोटी फुलं काढलेली आहेत. अगदी छोटीशी रांगोळी आहे रोजची काढण्यासाठी. तुळशीसमोर किंवा देवासमोर, दरवाजासमोरसुद्धा एका बाजूला आपण दरवाजाच्या काढली तर सुंदर दिसते. आता दोन्ही बाजूनी मी हिरव्या रंगाने डॉट देऊन घेतलेले आहेत. तर तिथे आपण एक पानांचा आकार देऊन घेणार आहोत. जे फुलं काढलेले आहेत त्यामध्ये लाल डॉट देऊन घेतला. तर काडीच्या मदतीने पानांना आकार देऊन घ्यायचा आहे. आता ते चौकोन काढलेले आहेत त्यांचा जो कोन तयार झालेला आहे तिथे सुद्धा डॉट देऊन छोटी छोटी फुलं तयार करून घ्यायची आहेत. हे चौकोनांमध्ये सुद्धा एक एक छोटं छोटं फूल आपण बनवून घेणार आहोत डॉटच्या मदतीने. अगदी सोप्या आहेत बघा ह्या रांगोळ्या. ते तुम्हाला पटकन काढता येणाऱ्या आहेत. 3 बाय 3 डॉटच्या ह्या रांगोळ्या आहेत बघा. सुंदर आहेत आणि अगदी झटपट होणाऱ्या आहेत. रोजच्या काढण्यासाठी अगदी सोप्या आहेत. तुळशीसमोर, देवासमोर आपण रोज रांगोळी काढत असतो त्यासाठी ह्या रांगोळ्या अगदी सोप्या आहेत. आता त्या एक एक कोणाचे ते मी रेष मारून वरती हळदी कुंकाचे डॉट देऊन घेतलेले आहेत. बघा, ही सुद्धा रांगोळी सोपी आहे बघा रोजची काढण्यासाठी आणि अगदी पटकन होणारी आहे. त्याची पानं काढलेली आहेत तिथे आपण एक मोरपिसाचा लूक देणार आहोत. त्यामुळे रांगोळी आणखी सुंदर दिसणार आहे बघा. आता पुढची रांगोळी जी आहे ती सुद्धा अगदी सोपी आहे बघा. आता ही सुद्धा एक बॉर्डर रांगोळी मी काढलेली आहे. त्यात सरळ 2-3 मी रेषा काढलेल्या आहेत बघा. तिथे एक आपण जसं पानाच्या आकाराचं फूल असतं ना त्याप्रमाणे एक फूल काढून घेणार आहोत आणि दोन्ही बाजूनी क्रॉस लाईन मारून घेतल्या. आता ही बॉर्डर रांगोळी आहे बघा. तुळशीसमोर किंवा देवासमोर, दरवाजासमोर काढण्यासाठी अगदी सोपी आहे. उंबऱ्याचं बरोबर मधोमध अंतर घ्यायचं आहे. तिथे एक 3 पाकळ्यांचं फूल काढून घ्यायचं आहे आणि ज्या रेषा काढलेल्या आहेत क्रॉस लाईन काढलेल्या आहेत तिथे कमळ काढायचे आहेत.
आता प्रत्येक रांगोळीमध्ये मी सांगत असते की कमळ आपण रांगोळीत काढलेलं खूप शुभ मानलं जातं, त्यासाठी कमळ नक्की काढायचं आहे रांगोळीमध्ये. तर बघा आता पानं फुलांची वेल असते ना, त्याप्रमाणे ही रांगोळी आहे. बघा 5ही रांगोळी अगदी सुंदर आहे. तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आणि तुम्हाला माझ्या रांगोळ्या कशा वाटतात. आता 4-5 रांगोळ्या, प्रत्येक रांगोळीमध्ये 5, 6, 4, 5 अशा मी रांगोळ्या व्हिडिओमध्ये टाकत असते. तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडत असेल ती नक्की दरवाजासमोर काढून बघा. बघा आता फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर आहे आणि अगदी झटपट होणारी ही रांगोळी आहे. तर मध्ये जी पानं काढलेली आहेत तिथे रेषा मारून घेतलेल्या आहेत. तर मध्ये पानं, फुलं, कळ्या त्या आहेत, त्याप्रमाणे ही रांगोळी आहे. चिकडेची फुलं काढलेली आहे कमळाची, तिथे पिवळा रंग भरून घ्यायचा आहे. अगदी सोप्या पद्धतीने ही सुद्धा बॉर्डर रांगोळी काढलेली आहे. बघा कमळाच्या इथे सुद्धा एक तुरा काढून घेतलेला आहे फुलांच्या वरती, त्यामुळे रांगोळीला आणखी एक सुंदर लुक येतो. बघा फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता, अगदी सुंदर आहे. आणि रोज नवीन व्हिडिओ मी टाकत असते, नक्की बघा, नक्की काढा. दरवाजासमोर छोटी का होईना रांगोळी आपण देवासमोर, दरवाजासमोर किंवा तुळशीसमोर काढली तर एक प्रसन्न वातावरण निर्माण होत असतं, किंवा एक जी निगेटिव्ह ऊर्जा असते ती आपल्या घरात येत नाही. जसं की रांगोळी ही एक कला नाही तर परंपरा आहे. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.